यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे जे वाक्य आहे ना, हे किती वर्षाचं आहे याची गणतीच नाही. ज्या वेळेला अधर्म, धर्म म्हणजे काय, मी जगल आणि त्याला जगून देईल. मग तो माणूस असो का प्राणी असो, मी जगल आणि त्याला जगून देईल, ह्या भावनेला काय आहे, धर्म. आज धर्मसंस्थापकांनी आणि त्यांचं पोट भरण्याकरता असे अनेक विचार दिलेत आणि अनेक देव दाखवलेत, अनेक धर्म दाखवले. पण खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन पद दलित तयाला जाऊन शिकवावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जयाना कोणी ना जगती तयाला जाऊन सुख शिकवावे. जगाला प्रेम अर्पावे. खरा धर्म कोणता आहे, प्रेम. मी जगल आणि त्यालाही जगू देईल. प्राण्यावर दया करा, आईबापावर दया करा. पण आज काय झालं, हे भस्मासूर माजले. भस्मासूर कोण, मुलं. भस्मासूर कोण, ज्यांना आपण मत देतो, ते मताकरता आपले हात जोडतात, आपल्या पाया पडतात आणि निवडून आलेलं ते कोण करतात, भस्मासूर बनतात. पण ज्या मुलांना एक आई 4 मुलांना मोठं करते, सांभाळती, मजुरी करते, आणि बघा नंतर 4 मुलांना एक आईला, एक बापाला सांभाळता येत नाही. ज्या वेळेला पैसा कोणाचा आहे, शासनाचा आहे. निवडून दिलं जातं लोकांनी. पैसा कोणाचा, शासनाचा. लोक काय करतात, कर भरतात, GST भरतात, आणि तो पैसा शासनाचा जमा होतो आणि तोच पैसा योजनेला वापरता येत होतो. आणि हे जे मंत्री आहे ना आता निवडून आलेले, हे उन्मत्त कृषी मंत्री, आमदार, लोकांना काय म्हणतात, आमचा पैसा. अरे हा तुमचा पैसा नाही, हा जनतेचा पैसा आहे, जनतेचा टॅक्स आहे. आणि तुमचं उपकार कोणाचे, जनतेचे. पण तुम्हाला जनता आहे ना, हा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवस वेळ लागेल, भगवंताने लिहून ठेवलेलं आहे. भगवंत काय करतो, अशा उन्मत्त याला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही, फक्त काही वेळ जातो. म्हणून आईबापांनी, मुलांनी, मुलगा वंशाला दिवा. याचा अर्थ काय, माझं शरीर थकलं का मला माझा सांभाळ कोणा करावा, त्या मुलांनी करावा. म्हणून घरं दारं शेती पोती तो जीवाचं रान करतो, पोटाला खात नाही. आणि मग काय करतो, म्हातारा होतो, आणि मग ती सून घरात येते, काय म्हणते, हे म्हातारा त्रास देतं, यांना कुठं घाला, वृद्धाश्रममध्ये. बघा किती वाईट गोष्ट आहे ही. म्हणून असे ज्या वेळेला अनेक घराने गेले, त्यावेळेला ही जी कोण म्हणतो ना आपण, ही मोनी, ही मोनी कुठंतरी कायद्याच्या डोक्यात गेली. आणि कायद्यानं आता यांनी, कोर्टाने काय केलं, जे मुलं आईबापांना सांभाळत नसतील त्यांना काय करा, त्यांची संपत्ती काय करा, जमा करा आणि त्यांना घरातून घुसकून द्या, सुनाला मुलाला. बघा हा कडक कायदा होणार आहे. ज्या वेळेला मुलींना मारित होते, भ्रूण हत्या करत होते, आणि त्या भ्रूण हत्याला बंदी आली आणि मुली मिळू नाही राहिल्या. तसे आता हे जे उन्मत्त सुना आणि मुलं आहेत ना, यांना शासनानं कायदा दिलेला आहे. आणि माझं एक आव्हान आहे, आई वडील काय करतात, ही जी माया आहे ना, माझ्या मुलाला कसं काय त्रास देऊ, काय दया करू नका. भस्मासुराला मोहनीना त्याला भस्म केलं, तसे हे उन्मत्त भस्मासुराची दया करू नका. डायरेक्ट कोर्टात जा, कायद्याप्रमाणे यांच्या भुंडावर लात मारा आणि बाहेर उचकून द्या. हा कडक कायदा झाल्याशिवाय लोकांना जगता येणार नाही. किती उन्मत्तपणा आहे आणि राक्षसी वृत्ती आहे. रावणाला मारायला रामानं अवतार घेतला, देवानं 10 अवतार घेतले, तसे अनेक रावण झाले. या रावणाला मारण्याकरता
कायदा हा आणणार आहे आणि या कायद्यानं तुझा असून तू चोर होतो हे होऊ नये म्हणून हा कायदा होणं गरजेचं आहे. माझी इच्छा होती ती पूर्ण झाली. जय भैरवनाथ महाराज की जय.